गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे साऊला औषधं देण्यापासून. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण बघायला विसरू नका. खूप छान बनवलं आहे मी आजचा व्हिडिओ. आजच्या दिवसभरात मी काय काय केलं ते सगळं काही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे भरपूर पानं आहे त्यामुळे मी हे बाजूला काढले. मी एवढेच पानं करणार आहे. मला दोघांना हेच भरपूर होतील. आणि इथं मी ह्या 5-6 मिरच्या घेतल्या आहेत आणि इकडं हा एक लसूण निसून घेतलेला आहे, बघू शकता. इथं मी थोडेसे जिरे घेणार आहे, ते मी पुढं सांगणारच आहे. पण आपले पानं बघू शकता किती फ्रेश आहे, मस्त हिरवेगार छान पानं आहे. आज मस्त आळूच्या वडीचा बेत आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण आळूच्या वड्या कशा बनवणार. इथं मी आळूची वडी बनवायला बेसन घेतलंय थोडंसं, त्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे. थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि हे जे काढून घेतलेला होता मसाला, मिरच्या लसूण, ते मी इथे ॲड करणार आहे. मी थोडंसं मीठ टाकलंय. इथं मी मस्त सर्व काढून घेतलंय, बेसन, हळद, मीठ वगैरे टाकून, मसाला टाकून. आणि इथं मी थोडीशी हावरी टाकली. तुम्ही पण ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल हावरी तर. आणि आता मी पानं लावून घेणार आहे आळूचे. आणि मी आळूवडी माझी मम्मी बनवती त्या पद्धतीने बनवणार आहे. प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी वेगळी असते, तर माझी मम्मी ज्या पद्धतीने बनवते मी तशी बनवते. पूर्ण पानाला पीठ लावून घ्यायचं आणि म्हणजे कोणी कोणी 4-5 पानं लावतं एकावर एक. त्यानंतर ते वाफळून घेतलं जातं आणि मग वाफळून मग ते त्याला तळलं जातं. अशी पण पद्धत असते बनवायची, पण इथं मी वेगळी बनवते. आणि एक एक पान लावलं ना ते लवकर शिजतं पण. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी कशा पद्धतीने बनवते. या पद्धतीने बनवलेली आळूवडी पण खूप मस्त लागते, खूप छान बनते. मी आधी पानं मस्त स्वच्छ धुवून घेतलेत, सुकलेत. आणि साऊला झोपी लावता लावताच मला 11:30 वाजून गेलेत. मी आधी पीठ मळून ठेवलेलं होतं सकाळी, ते पण तसंच राहिलं. आता म्हटलं आधी पानं लावू आणि शिजायला टाकून देऊ, त्यानंतर मग पोळ्या करायला घेऊ. आणि खिरशी पण बनवायची आहे वड्यांसोबत, आळूवडी सोबत. बघू शकता मी पूर्ण पानं लावून घेतलेत मस्त. पूर्ण पानांना पीठ लावून घेतलंय. आता हे आपण कढईत टाकणार आहे. कढईमध्ये मी डायरेक्ट तेल टाकलंय. हे तेल पूर्ण असं पसरवून घ्यायचं, लावून घ्यायचं वरतीपर्यंत. असं आपले आळूचे पानं जे आहेत ते थोडे मोठे मोठे येतात.
इकडं वरती पण येतील ते. तर असं पूर्ण कढईला तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण त्यात जे मी हे पानं लावलेत हे मी एक एक पान त्यात सोडणार आहे. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण पानं लावून घेतलेले कढईला ते बघू शकता. यावरती आता आपण झाकण ठेवणार आहे आणि जादा फुल पण नाही, थोडा मीडियम गॅसवरतीच आपण ही पानं शिजवून घेणार आहे. इथे मी यावरती असं झाकण ठेवलंय. आता हे आपण 15 मिनिटं असंच ठेवायचं. थोडं थोडं लक्ष द्यायचं, काढून बघायचं पानं जळतंय काय. आपल्या आळू वड्या मस्त शिजल्या आहेत, बघू शकता. मस्त शिजलीत आळू वडी. आळूच्या वड्या आपण ज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्यांचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेत अशी बघा. आणि हे परत आपण कढईमध्ये परतून घेणार आहे. मस्त हे तुकडे पण मस्त मी कापून घेतलेत छोटे छोटे. मस्त शिजल्या पण हे वड्या. पण अशा एकदा कढईमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या, खालीवर करून घ्यायच्या. आणि मी वड्यांसोबत खायला रशी बनवणार आहे. त्या रशीसाठी मी इथं कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे फक्त. इथे बघू शकता कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे फक्त. हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून वाटण. मस्त तेल टाकून मी अशा तेलात बघू शकता. आणि इथं मी रशीसाठी तेल टाकले. आपल्याला रशी बनवायची. जो मसाला मी काढून घेतलेला आहे इथं मी हा मटन मसाला घेतलेला आहे. हळद घेतली, मीठ घेतलंय. हे मटन मसाला घेतलाय मी एव्हरेस्ट मीठ मसाला. आणि तुम्ही बघू शकता की मी आता इथं टाकून देणार आहे. त्यातच मी कढीपत्ता, कोथिंबीर परतल्यानंतर इथं मी आपण जो मसाला काढलेला आहे काळं वाटण, इथं मी खोबरं आणि कांदा काढून घेतलेला आहे तो मी आता टाकून.
इथं बघू शकता आपली रस्सी पण मस्त झालेली आहे. इथं बघू शकता आपली रस्सी पण झाली आहे मस्त. इकडं आपल्या पोळ्या पण झाल्या आहेत आणि इकडं आपल्या वड्या पण तयार आहे. सगळं स्वयंपाक करूपर्यंत आता बघा आमची पिल्लू पण उठली आहे. झोपलं होतं लेकरू, म्हणजे माझं स्वयंपाक होईपर्यंत तरी झोपती. हा उठलं बाळ, बाळ उठलं. झाली झोप झाली, झोप झाली. हा इथे मी जे लिंब आणलीत मम्मीकडून ते मी इथे स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण की मला ह्या लिंबांचं लोणचं बनवायचंय. बघू शकता मस्त मोठी मोठी लिंब आहे. हे बघा लिंबाची कटोरी बघा कशी पलटी करू राहिली. हा हा तिला लिंबाची टोकर सांडून द्यायची. माझे पूर्ण लिंब कापून झाले. इथं बघू शकता मस्त कट करून घेतलेत लिंब पूर्ण. याला बी राहिलं तर मी जे लिंब कट केलेले होते आपण ते घेतलेले आहेत. यात कोणतेही एका पण म्हणजे बिया अजिबात मी ठेवलेले नाही. इथं तुम्ही बघू शकता मस्त. आणि मी 2 डब्यांमध्ये ठेवणार आहे आता. बघू शकता इथं. इथं मी या वाटीचा अंदाज घेतलेला आहे. तर मी या वाटीचा मी इथं अंदाजे साखर ॲड करणार आहे लिंबानुसार. यात मी 2 वाट्या टाकले. वरतून थोडीशी टाकली आहे, अर्धी.
इथं मी आणखी थोडीशी साखर ॲड केली आहे, कारण की लिंब खूप आंबट असतात आणि हे लोणचं मी उपवासासाठी बनवते, तर त्यामुळं मी इथं आणखी थोडीशी साखर टाकली आणि गोडच छान लागतं लोणचं हे. लाल तिखट आहे, ते बघू शकता तुम्ही. हे फक्त लाल तिखट आहे, यात मी दुसरं काहीच नाही टाकलेलं, कारण की हे उपवासासाठी बनवते मी हे. आणि इथं मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे खाली थोडंसं, बघू शकतो. आणि यात मी आता डबे ठेवून देणार आहे. डबे कुकरमध्ये लावून घेतले आणि कुकरच्या 2 शिट्ट्या दिल्या होत्या. मस्त शिजलं होतं 2 शिट्ट्यामध्ये लोणचं. आणि शिजल्यानंतर त्याला जे साखरेचं पाणी सुटतं त्याला लोणच्याला, तर ते आटवण्यासाठी आपण ते पुन्हा कढईमध्ये टाकलं होतं पाक व्यवस्थित बनण्यासाठी. इथं बघू शकता तुम्ही. इथं बघू शकता कढईमध्ये आपण दोन्ही पण डबे टाकून घेतले, दोन्ही पण डब्यातलं लोणचं कढईत टाकून घेतलंय आणि पाणी सुटलंय त्याला मस्त. ते आपण पूर्ण आटवून घेतलंय कढईमध्ये. तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं बनवू शकता उपवासाला. आणि आता श्रावण महिना चालू होणार आहे, तर उपवासाच्या पदार्थांसोबत आणखी मस्त लागतं. आणि इथं बघू शकता अंधार पडला होता, बराच वेळ झाला होता बनवता बनवता, मला खूप उशीर झाला होता. झोप पण लागत होती आणि साऊ पण अधूनमधून उठत होती, तिला पण झोका देत होते. आणि साऊ झोपते, परत तिला थोडा जरी आवाज झाला की लगेच उठते परत. आणि लोणचं इतकं छान झालं होतं, तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने लोणचं, तुम्हाला पण खूप जास्त आवडेल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.